नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण 12 नंबर एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 154. प्रवीण and Deepak were partners in a firm sharing profits in the ratio of 3:1, 3:1. Their balance sheet as on 31st March 2019, on which date Sandeep is admitted as a partners in a follows. बरोबर, या ठिकाणी आकाश चुकून झालेला आहे. या ठिकाणी संदीप घ्यायचा आहे. Balance sheet as on 31st March 2019. लेफ्ट हँड साइड इज लायबिलिटीज, राईट हँड साइड इज ॲसेट. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेले आहे. बॅलन्स शीटच्या खाली दे ॲडमिटेड संदीप ॲज ए न्यू पार्टनर ऑन 1st April 2019. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज ॲग्रीड 3:2:3. बरोबर. संदीप ब्रिंग्स ₹96,000 ॲज कॅपिटल. बरोबर. त्याच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. त्याच्या खाली प्रिपेअर, रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स अँड न्यू बॅलन्स शीट. आपल्याला हे 3 अकाउंट्स बनवायला सांगितलेले आहेत. आता आपण ॲन्सर पाहूया. ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला टॉपला इन दी बुक्स ऑफ फर्म असं लिहावं लागेल. पहिला अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि अमाऊंट रुपीज. बरोबर. राईट हँड साईडला पर्टिक्युलर आणि अमाऊंट ऑफ रुपीज. बरोबर. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा पण फॉर्मॅट पाहिलेला आहे. हा अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे. आता पुढे आपल्याला कॅपिटल अकाउंट्स म्हटलेलं आहे. बरोबर. तर पार्टनर्स जेवढे आहेत तेवढे सेपरेट कॅपिटल अकाउंट्स ओपन केले तरी चालतील किंवा कंबाईन्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केला तरी चालतो. बरोबर. आता आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये सेपरेट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत. पहिला प्रवीण कॅपिटल अकाउंट, दुसरा दीपक कॅपिटल अकाउंट आणि तिसरा संदीप कॅपिटल अकाउंट. हा न्यू पार्टनर्स आहे. बरोबर. तर हे सिंगल कॅपिटल अकाउंट्स ओपन केले तरी चालतील आणि कंबाईन्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केला तरी देखील चालतो. मी या ठिकाणी तुम्हाला वहीमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंबाईन्ड तयार केलेला दाखवलेला आहे. बघा या ठिकाणी लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलरचा कॉलम. पहिला पार्टनर्स प्रवीण, दुसरा पार्टनर्स दीपक, तिसरा पार्टनर्स संदीप. राईट हँड साईडला पर्टिक्युलर प्रवीण, दीपक आणि संदीप. असं कंबाईन्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केला तरी देखील ॲन्सर तेवढंच येणार आहे. आणि असे सेपरेट कॅपिटल अकाउंट्स ओपन केले तिघांचे तरी देखील ॲन्सर तेवढंच येणार आहे. बरोबर. किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स तेवढाच येणार आहे. ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तिसरं न्यू बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. हे देखील पुढच्या पेजवर ओपन करायचे आहे. आणि वर्किंग नोटमध्ये आपल्याला कॅश ऑर बँक अकाउंट ओपन करावं लागणार आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि रुपीजचा कॉलम आणि राईट हँड साईडला पर्टिक्युलर आणि रुपीजचा कॉलम. बरोबर. आता आपण ॲन्सर सोडवायला सुरुवात करणार आहोत. ओल्ड बॅलन्स शीटपासून आपण सुरुवात करूया. ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत. प्रवीण 1,20,000, दीपक 40,000. बरोबर. आता कॅपिटल अकाउंट्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. प्रवीणच्या कॉलममध्ये 1,20,000, दीपकच्या कॉलममध्ये 40,000, संदीपच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंट्स ट्रान्सफर केलेले आहेत.
त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला रिझर्व्ह फंड 32,000 दिलेला आहे, बरोबर. आता रिझर्व्ह फंड आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स, रेशो आहे 3:1 बरोबर, रेशोची बेरीज 4. आता रिझर्व्ह फंड किती आहे 32,000, 32,000 छेद 4, 4 एके 4, 4 8 32, पुढचे 3 शून्य, 8,000 एक भाग रिझर्व्ह फंडचा आलेला आहे. म्हणून प्रवीण बरोबर 8,000 गुणिले 3 बरोबर 24,000, दीपक बरोबर 8,000 गुणिले 1 बरोबर 8,000, 24,000 प्लस 8,000 32,000 रिझर्व्ह फंड टॅली झालेला आहे. आता रिझर्व्ह फंडची आपण एंट्री काय करतो, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू प्रवीण कॅपिटल अकाउंट आणि टू दीपक कॅपिटल अकाउंट, बरोबर. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे आपण क्रेडिट, म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय बाय रिझर्व्ह फंड, प्रवीणच्या कॉलममध्ये 24,000, दीपकच्या कॉलममध्ये 8,000, संदीपच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे रिझर्व्ह फंडचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येऊया. कॅश अकाउंट किती दिलेला आहे 8,000, म्हणजे कॅशचा बॅलन्स किती दिलेला आहे 8,000. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. कॅश और बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000 बॅलन्स घेतलेला आहे, म्हणजे आपण कॅशचा देखील बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण बॅलन्स शीटच्या खालची माहिती त्या ठिकाणी पाहूया. दे ॲडमिटेड संदीप ॲज ए न्यू पार्टनर ऑन 1 एप्रिल 2019. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज ॲग्रीड 3:2:3. संदीप ब्रिंग्स ₹96,000 ॲज कॅपिटल. आता संदीपनं व्यवसायामध्ये किंवा फर्ममध्ये 96,000 कॅपिटल आणलेलं आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करतो, कॅश अकाउंट डेबिट टू संदीप कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू संदीप कॅपिटल अकाउंट 96,000 घेतलेलं आहे, बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केला असल्यामुळे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय बाय कॅश अकाउंट आणि संदीपच्या कॉलममध्ये 96,000, बरोबर. अशा प्रकारे आपण पहिले एंट्रीचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक, संदीप पेड ₹32,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल प्रायव्हेटली टू दी पार्टनर्स. आता संदीपनं काय केले, म्हणजे न्यू पार्टनर्स संदीप जो या फर्ममध्ये येणार आहे त्यानं 32,000 त्याच्या हिश्श्याची गुडविल जी आहे, जी व्यवसायामध्ये आणलेली आहे किंवा आणणार आहे, ते 32,000 त्यानं त्या ओल्ड पार्टनर्सला म्हणजेच प्रवीण अँड दीपकला प्रायव्हेटली त्यांना देऊन टाकलेले आहे. म्हणजे या फर्ममध्ये याचा इफेक्ट होणार नाही. म्हणजे आपण या ठिकाणी गुडविलची एंट्री करणार नाही किंवा पोस्टिंग देखील करणार नाही, कारण की संदीप हा जो न्यू पार्टनर्स आहे यानं 32,000 गुडविल प्रायव्हेटली त्या ओल्ड पार्टनर्सला देऊन टाकलेले आहे, बरोबर. म्हणजे त्यांच्या खाजगीत त्यांना देऊन टाकलेले आहे, म्हणजे त्याचा या फर्ममध्ये काही संमत येणार नाही, म्हणजे ह्याचं पोस्टिंग काही होणार नाही. 2, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स इज टू बी रिड्यूस्ड बाय ₹4,000. म्हणजे प्रोव्हिजन 4,000 कमी झालेलं आहे. आता पूर्वी प्रोव्हिजन किती लेस केले बघा, तर डेटर्स 1,00,000 आहे, त्यातनं लेस प्रोव्हिजन्स 10,000 लेस केलेलं आहे. आता 10,000 प्रोव्हिजन काय झालं कमी झालं, किती 4,000 कमी झाले. म्हणजेच या ठिकाणी 10,000तनं 4,000 लेस केल्यावर 6,000च प्रोव्हिजन फक्त डेटर्समधनं आपल्याला लेस करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी ॲसिडची किंमत वाढते 4,000. म्हणून ॲसिडची किंमत वाढणार आहे म्हणजे आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण आलो. बाय प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स अकाउंट आणि या ठिकाणी 4,000 घेतलेले आहेत. आता दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बरोबर. तर न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण आलो. डेटर्स इनरला 1,00,000 किंमत मूळ लेस RDD. आता 10,000तनं ते 4,000 कमी करायचे म्हणजे 6,000 लेस करायचे. आउटरला किती आले 94,000. या ठिकाणी जरा अमाऊंट वरती गेलेले आहेत त्याच्यामुळे काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघायचं आहे. 1,00,000तनं 6,000 गेलेले
आउटरला किती आले 94,000 बरोबर. अशा प्रकारे आपण दुसऱ्या देखील ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 3 अनरेकॉर्डेड कॉम्प्युटर व्हॅल्यूड ॲट ₹4,800 नॉट ॲपरिंग इन द बुक्स ऑफ द फर्म इट इज नाव टू बी रेकॉर्डेड. म्हणजेच कॉम्प्युटर 4,800 जी किंमत आहे ती आपण घेतली नव्हती किंवा रेकॉर्ड केली नव्हती. आता या ठिकाणी कॉम्प्युटरची किंमत 4,800 घेतली नव्हती, म्हणजेच ॲसेटची किंमतीत काय झाली, आता भर पडली. म्हणजेच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला जाणार बाय कॉम्प्युटर अकाउंट अनरेकॉर्डेड आणि या ठिकाणी 4,800 घेणार आहे. दुसरं पोस्टिंग कॉम्प्युटर काय आहे, ॲसेट, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॉम्प्युटर या ठिकाणी 4,800 आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे याचं 2 ठिकाणी पोस्टिंग आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर 4 नंबर ॲडजस्टमेंट पॅटेंट्स आर युजलेस, म्हणजेच निरुपयोगी बरोबर. पॅटेंट्स आर युजलेस म्हणजे पॅटेंट्स निरुपयोगी झालेला आहे, म्हणजे आपल्याला वापरात आणता येत नाही. म्हणजेच काय झालं, थोडक्यात आपलं ॲसेटची किंमत काय होणार आहे, कमी होणार आहे किंवा ॲसेट आपली कमी झाली बरोबर. आता पॅटेंट्स किती दिलेलं आहे बघा, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला पॅटेंट्स 2,000, म्हणजे हे आपल्याला वापरात आणता येत नाहीत, म्हणजेच ॲसेट आपली कमी झाली बरोबर. आता कमी झाल्यानंतर आपण कुठे घेतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला, म्हणून टू पॅटेंट्स या ठिकाणी 2,000 घेतलेले आहे आणि याचं दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला होणार नाही बरोबर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ह्या चौथ्या देखील ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. सर्व ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जाऊया. जे अकाउंट राहिलेले आहेत त्याचं आपल्याला पोस्टिंग करावं लागणार आहे. क्रेडिटर्स 60,000 राहिलेलं आहे, बिल्स पेएबल 2,000 राहिलेलं आहे. आता हे आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचं आहे, म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आलो. क्रेडिटर्स 60,000 घेतलेलं आहे, बिल्स पेएबल 2,000 आहे तसं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आलो. रिझर्व्ह फंड झालेला आहे. आउटस्टँडिंग सॅलरी 6,000 हे देखील घ्यायचं राहिलेलं आहे आणि कॅपिटल अकाउंट्स आपण घेतलेले आहेत बरोबर. आता आउटस्टँडिंग सॅलरी आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी आपण 6,000 घेतलेला आहे. अशा प्रकारे लॅबिलिटी साईडचं सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण ॲसेट साईडला जाऊया. ॲसेट साईडला डेटर्स आपण आत्ताच बघितलेला आहे. स्टॉक 60,000, बिल्स रिसिवेबल 20,000 बरोबर. पॅटेंट्स झालेला आहे बरोबर. आता स्टॉक बिल्स रिसिवेबल आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. स्टॉक 60,000, बिल्स रिसिवेबल 20,000 बरोबर आपण पोस्ट केलेलं आहे. पॅटेंट्स झालेला आहे. मशनरी 80,000, कॅश आपण लेजर क्रिएट केलेला आहे, ह्याला घ्यायची आवश्यकता नाही. आता मशनरी 80,000, तर न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण मशनरी घेणार आहे. तर न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशनरी 80,000 आपण घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व आपल्या ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडचं देखील पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करणार आहोत. सुरुवातीला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 4,000 आणि 4,800 एवढ्या अमाऊंट दिसतात. या दोन्हीची बेरीज केली आपण 8,800 आलेले आहे, ते आपण क्रेडिट साईडला मांडली आहे. तशी आपण डेबिट साईडला मांडली 8,800 आणि या 8,800मधनं 2,000 लेस केले तर 6,800 डिफरन्स आलेला आहे. म्हणजेच आपल्याला 6,800 प्रॉफिट मिळालेला आहे. त्याला हेडिंग द्यायचं टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सपोर्ट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बरोबर. आता 6,800 आपल्याला प्रॉफिट ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट रेशो आहे 3:1, रेशोची बेरीज 4, 6,800/4, 4 1 4, 4 1 4, 2 उरले, वरून घेतलं 8, 28 झाले, 4 7 28, पुढचे 2 शून्य 1,700, म्हणजे 1,700 प्रॉफिटचा एक भाग आला, म्हणून 1,700 गुणिले 3 बरोबर 5,100 प्रवीणचा प्रॉफिट आलेला आहे. 1,700 गुणिले 1 बरोबर 1,700 दीपकचा प्रॉफिट त्या इकडे आलेला आहे. ह्या दोन्हीची बेरीज 6,800 टॅली होते. अशा प्रकारे आपण ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या रेशोप्रमाणे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे.
आता ह्याचं आपण पोस्टिंग करूया. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला येऊया. प्रवीण 5100, दीपक 1700 आणि ह्या दोन्हीची बेरीज 6800 आउटरला आलेली आहे. अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन इनरला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला निघालेला आहे, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट काढणार, म्हणजेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार, क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रवीणच्या कॉलममध्ये 5100, दीपकच्या कॉलममध्ये 1700, संदीपच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं देखील पोस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. आता एक एक आपण पार्टनर्स घेऊया. सुरुवातीला प्रवीण 1,20,000, 24,000 आणि 5,100 या सर्वांची बेरीज केली 1,49,100 आलेले आहे. ते आहे तशी डेबिट साईडला मांडली 1,49,100. डेबिटला काहीच नाही, म्हणजेच तेवढाच क्लोजिंग बॅलन्स निघणार आहे 1,49,100. त्याच्यानंतर दुसरा पार्टनर्स आपण घेऊया दीपक 40,000, 8,000, 1,700 या सर्वांची बेरीज केली 49,700 आलेले आहे. ते आहे तशी आपण डेबिट साईडला मांडली 49,700. डेबिटला काहीच नाही, म्हणजे 49,700 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. त्याच्यानंतर संदीप 96,000 आहे तसं 96,000 क्रेडिट साईडला मांडलं, आहे तसं आपण डेबिट साईडला मांडलं आणि डेबिटला काहीच नाही, म्हणजे 96,000 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. बरोबर. तर हे क्लोजिंग बॅलन्सेस आपण काढलेले आहेत, त्याला आपण हेडिंग देखील द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजेच आपण हे कॅपिटल अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सेस निघालेले आहेत, ते ओपनिंग देखील करून दाखवायचे अपोजिट साईडला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,49,100, 49,700 आणि 96,000. बरोबर. आता हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचे आहेत. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ते घेऊन आलेलो आहे. कॅपिटल अकाउंट्स प्रवीण 1,49,100, दीपक 49,700 आणि संदीप 96,000. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेतलेले आहेत. आता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण वर्किंग नोटमधला कॅश अकाउंट क्लोज करणार आहोत. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. कॅश अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे. डेबिट साईडला 8,000 आणि 96,000 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 1,04,000 आलेले आहे. ते डेबिट साईडला मांडले टोटलमध्ये. ते आहे तशी क्रेडिट साईडला 1,04,000 मांडलेले आहे. क्रेडिट साईडला काहीच नाही, म्हणजे 1,04,000 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. त्याला हेडिंग दिलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बरोबर. 1,04,000 ते ओपनिंग करून घ्यायचं अपोजिट साईडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,04,000 आपण या ठिकाणी ओपनिंग करून देखील दाखवलेलं आहे. आता कॅश अकाउंटचा बॅलन्स किती निघाला 1,04,000. याचं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. म्हणून या ठिकाणी कॅश 1,04,000 आपण कॅशचा देखील बॅलन्स न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतलेला आहे. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, म्हणजेच सारखी आली पाहिजे. आपण लॅबिलिटी साईड पाहूया. लॅबिलिटी साईडला 60,000, 2,000, 6,000, 1,49,100, 49,700 आणि 96,000 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 3,62,800 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 94,000, 60,000, 20,000, 80,000, 4,800, 1,04,000 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 3,62,800 आलेली आहे. अशा प्रकारे लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखी झालेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण 12 नंबर एक्झाम्पल पाहिलेला आहे. 12 नंबर एक्झाम्पल पाहत असताना आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेले आहेत आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. तसेच वर्किंग नोटमध्ये आपण कॅश अकाउंट पाहिलेलं आहे, रिझर्व्ह फंडचं डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंटचं डिस्ट्रीब्युशन त्याने पाहिलेलं आहे आणि आपण कंबाइंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील पाहिलेला आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.